नमस्कार, स्वागत आहे परत एकदा हायफाय एज्युकेशन सर्व्हिस या यूट्यूब चॅनलवरती। नीट यूजी 2026 ची जी एग्जाम आहे, एग्जामसाठी जवळपास आणखी 15 दिवसाचा टायमिंग शिल्लक आहे। या अगोदर एनटीए कडून कोणत्या विद्यार्थ्याला कोणत्या सिटीमध्ये एग्जाम देण्यासाठी जायचं आहे याबद्दलचा अपडेट दिलेला आहे। आय होप जवळपास सगळ्या विद्यार्थ्यांना माहीत झालं असेल की कोणत्या सिटीमध्ये एग्जाम देण्यासाठी जायचं आहे। यानंतर ॲडमिट कार्ड येणं बाकी आहे। ॲडमिट कार्ड येत्या 2 ते 3 दिवसामध्ये येऊ शकतं। ॲडमिट कार्ड आल्यानंतर आपल्याला माहीत होईल की जी काही सिटी आपल्याला अलॉटमेंट झालेली होती त्या सिटीमध्ये कोणतं एक्झाम सेंटर आहे किंवा कोणतं कॉलेज आहे। ते अपडेट आल्यानंतर आपला व्हॉट्सअप ग्रुप असेल किंवा टेलिग्राम चॅनल असेल किंवा यूट्यूब चॅनल असेल याच्या माध्यमातून ते अपडेट आपण देणार आहोत। तर ज्याही विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये MBBS करायचं आहे किंवा जेही महाराष्ट्रातील डोमिसाइल विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। महाराष्ट्रातील जी 85% ची स्टेट काउन्सिलिंग असते, ही स्टेट काउन्सिलिंग फक्त महाराष्ट्रातील डोमिसाइल विद्यार्थ्यांसाठीच असते। इतर राज्यातील विद्यार्थ्यांना या काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करता येत नाही। तर इतर राज्यातल्या विद्यार्थ्यांना जर महाराष्ट्रातलं एखादं कॉलेज पाहिजे असेल तर ते MCC काउन्सिलिंगच्या थ्रू पार्टिसिपेट करून घ्यावं लागत असतं। त्याबद्दल आपण सेपरेट माहिती देणार आहोत। या व्हिडिओमध्ये मात्र सध्या महाराष्ट्र स्टेटमध्ये नंबर ऑफ कॉलेजेस किती अवेलेबल आहेत, नंबर ऑफ सीट कशा पद्धतीने आहेत आणि कट ऑफ कशा पद्धतीने जाऊ शकतो किंवा आहे याबद्दलची माहिती घेणार आहोत। जर आपण गव्हर्नमेंट MBBS कॉलेजचा विचार केला तर गव्हर्नमेंटचे जवळपास 42 कॉलेजेस सध्या अवेलेबल आहेत। दरवर्षीप्रमाणे प्रत्येक कोर्स MBBS असेल किंवा BDS असेल किंवा BMS असेल या सगळ्या कोर्सेसचे कॉलेजेस ॲड होत असतात, पण ते कॉलेजेस कोणत्या राऊंडमध्ये ॲड होत असतात याबद्दलचं अपडेट येत नसतं। तर सध्या आपण 42 कॉलेजेस पकडून चालूया। आणखी नवीन MBBS कॉलेजेस येणार आहेत, पण ते ॲट द टाइम ऑफ काउन्सिलिंग त्यामध्ये आपण ते ॲड करून सांगणार आहोत। पण सध्या 42 कॉलेजेस अवेलेबल आहेत आणि नंबर ऑफ सीट जे आहेत ते 5899 सीट अवेलेबल आहेत। आणि जर आपण प्रायव्हेट कॉलेजचा विचार केला तर प्रायव्हेट कॉलेज किंवा त्याला आपण सेमी गव्हर्नमेंट कॉलेज सुद्धा म्हणतो, तर हे 25 कॉलेजेस अवेलेबल आहेत। महाराष्ट्रातील जी 85% स्टेट काउन्सिलिंग असते याच्यामध्ये गव्हर्नमेंट, प्रायव्हेट आणि मायनॉरिटी कॉलेज या तीन टाईपचेच कॉलेजेस असतात। जर आपण कट ऑफचा विचार केला तर गव्हर्नमेंट MBBS कॉलेजचा लास्ट इयरचा जो कट ऑफ होता तो ओपन कॅटेगरीचा 506 मार्काला होता। लक्षात असू द्या दरवर्षीप्रमाणे कट ऑफ हा सेम नसतो, पण ॲटलिस्ट सगळ्या विद्यार्थ्याला आणि पालकांना एक अंदाज येईल की यावर्षी आपल्याला किती स्कोर मिळाला तर MBBS ला ॲडमिशन घेता येईल। एक्सेप्टेड कट ऑफ जो आहे तो आपण नीटची एक्झाम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण देऊया, पण सध्या एक अंदाज जो आहे तो आपल्याला माहीत होईल। जर आपण SC कॅटेगरीचा विचार केला तर SC कॅटेगरीला 428 मार्कावरती गव्हर्नमेंट MBBS कॉलेज मिळालेलं आहे। त्यानंतर ST कॅटेगरीला 340 मार्कावरती, VJ DTA कॅटेगरीला 471 मार्क, NT1 त्यालाच आपण NTB कॅटेगरी म्हणतो त्याला 450 मार्कावरती गव्हर्नमेंटचं MBBS कॉलेज मिळालेलं आहे। त्यानंतर NT2 ला 496 मार्क, NT3 जे आहे NT3 कॅटेगरीला 502 मार्क, OBC कॅटेगरीला 504 मार्क, EWS कॅटेगरीला 487 मार्कावरती गव्हर्नमेंट MBBS कॉलेज मिळालेलं आहे। त्यानंतर प्रायव्हेट MBBS कॉलेज त्यालाच आपण सेमी गव्हर्नमेंट कॉलेज म्हणत असतो। जर आपण ओपन कॅटेगरीचा विचार केला तर 476 मार्कावरती ओपन कॅटेगरीला प्रायव्हेट MBBS कॉलेज मिळालेलं आहे। त्यानंतर SC कॅटेगरीला 420 मार्कावरती, ST कॅटेगरीला 328 मार्कावरती, VJ DTA कॅटेगरी जे आहे ते 463 मार्कावरती प्रायव्हेट MBBS कॉलेज मिळालेलं आहे। NT1 कॅटेगरीला 442 मार्कावरती, NT2 कॅटेगरीला 476 मार्क, NT3 कॅटेगरीला 477 मार्क आणि OBC कॅटेगरीला 475 मार्क। त्याचबरोबर SCBC कॅटेगरीला सुद्धा 475 मार्कावरती MBBS प्रायव्हेट कॉलेज मिळालेलं आहे। यामध्ये आपण जे स्पेशल रिझर्वेशन असतं डिफेन्स 1, डिफेन्स 2 आणि डिफेन्स 3 त्याचबरोबर R4 आणि MKB याचा आपण एक सेपरेट अपडेट देणार आहोत। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत भेटत राहतील। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।